नवीन पनवेलच्या सर्व सेक्टरमधील रस्त्यांच्या कायमस्वरूपी आणि गुणवत्तापूर्वक दुरुस्तीच्या कामासाठी स्थानिक रहिवाशांनी पनवेल महानगरपालिकेला येत्या शनिवारपर्यंतची मुदत दिली आहे। ही मागणी पूर्ण न झाल्यास स्थानिक रहिवासी मूक आंदोलन करून महानगरपालिकेच्या विरोधात निषेध व्यक्त करणार आहेत। या संदर्भात स्थानिकांनी महापालिका आयुक्त आणि शहर अभियंत्यांना लेखी निवेदन सादर केले आहे। आज आपण महानगरपालिकेच्या इथं आलोय लेटर देण्यासाठी नवीन पनवेलमधील रस्त्यांच्या दैनंदिन स्थितीसाठी। नवीन पनवेलमध्ये खूप भयंकर परिस्थिती आहे रस्त्यांची। वारंवार तक्रार करून पण त्यांनी काही कामं केली नव्हती। आज आपण शेवटी परत दुसरं लेटर द्यायला आलोय आणि त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की करू आम्ही काम, पण अजून ते काम झालेलं नाही। पॅचवर्क केले, दगडी रेती या गोष्टींचा वापर करून पॅचवर्क केलेलं आहे, जे पूर्णपणे ॲक्सिडेंटल गोष्ट झालेली आहे टू व्हीलर्ससाठी। आम्ही यांना निवेदन दिलं आहे। आता जर यांनी केलं नाही तर आम्ही मूक आंदोलन करू। निवेदन आयुक्तांना दिलंय आणि सिटी इंजिनियर यांना दिलंय। त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही ही कामं लवकरात लवकर पूर्ण करायचा प्रयत्न करू। ते पावसाचं बहाणा देत आहेत की पाऊस संपलं की आम्ही करू, पण आता माहीत नाही ते केव्हा करणार। त्यासाठी आम्ही जर का त्यांनी वेळेत काम नाही केलं तर आम्हाला आंदोलन करावंच लागेल। आम्ही एक मूक आंदोलन करू आणि त्यांनी सांगितलं की समिती गठीत करणार आहेत। ते हे जे गठीत केली आहे समिती गठीत केली आहे की हे रस्ते जे बनणार आहेत यासाठी त्यांनी एक समिती गठीत केली आहे, पण ती समिती काय काम करणार आहे हे आम्हाला जाणून घेण्यात जास्त इंटरेस्ट असणार आहे की हे काम किती व्यवस्थित होणार आहे आणि किती काळ टिकणार आहे, किंवा ज्यांच्याकडे हे काम दिलं जाणार आहे ते कोणत्या पद्धतीने हे काम करणार, किंवा त्यांच्याकडनं काही चुका झाल्या तर त्याला कव्हरअप कसं केलं जाणार आहे, जेणेकरून लोकांना याचा त्रास झाला नाही पाहिजे। सामान्य माणूस त्याचा मूलभूत अधिकार व्यवस्थित त्याला वापरता आला पाहिजे। या प्रसंगी ॲडव्होकेट सिद्धेश गावकर यांच्यासह नरेंद्र गुरव, गणपत राठोड, राजेश नाझरे, मुनिराज सरवोदे आणि मारुती रोकडे यांसारख्या स्थानिक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या। रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाला कंटाळून हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। तर पनवेल महानगरपालिका आता या मागणीवर काय कार्यवाही करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, पनवेल।